मी राकेश निलेश दरेकर आणि मी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा एक स्टुडंट आहे. आणि आज तुम्ही बघू शकता आमची ट्रिप फील्ड व्हिजिट आहे ती आज ND स्टुडिओ म्हणजे नितीन देसाई फिल्म स्टुडिओ. आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते म्हणजे शनिवार वाडा. तर शनिवार वाडा हा पुण्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. पुण्याची एक ओळख शनिवार वाड्यापासून होती. छोटीशी झलक एक शनिवार वाड्याची घेऊ शकता की आपण आता बघतोय. समोर तुम्ही जर बघितलं समोरचा जो दरबार आहे तर तो जी मागची जो लोगो आहे तो चंद्रगुप्त मौर्य यांच्या बऱ्याचशा सिरियलमध्ये यूज केलेला आहे. तेव्हा समजा आपल्याला वेगळं लोकेशन असेल किंवा वेगळी मूवीची शूटिंग असेल तर आपण हे फायबर्सचे पार्ट काढतो आणि दुसरे लावतो जेणेकरून रेनोव्हेशन करायला सुद्धा त्यांना त्रास होत नाही. या सगळ्या गोष्टी जो तुम्ही बघताय त्या सगळ्या गोष्टी फायबरचे बनवलेले आहेत. कुठलीही गोष्ट लाकडाची किंवा दगडी काम नाहीये. एक वेगळ्या ठिकाणी आलो तुम्ही बघू शकता एक पालखी दिसते जी त्या काळामध्ये राण्यांसाठी वापरली जायची. ही पालखी राण्या त्यांच्या महालातनं येऊन राजदरबारमध्ये ती पालखी आणली जायची आणि कदाचित ठेवली जात असेल. तर आत्ता ज्या ठिकाणी आपण आत्ता उभे आहोत ती सगळ्यात महत्त्वाची आणि माननीय जागा म्हणजे सिंहासन आहे. आणि हा सिंहासन नुसताच शनिवार वाड्यामध्ये यूज नाही केला जात तर जो बाकीचे जे फिल्म्स आहेत की जसे हिस्टॉरिकल मूवीज असतील बाकीच्या पण त्याच्यामध्ये हा सिंहासन यूज केला जातो. तुम्ही मागं बघू शकता तर एक लोगो आहे जो चंद्रगुप्त मौर्य यांच्या टाईममधला त्या पिरियडमधला एक लोगो आहे. तर लोगोला जर आपण काढलं आणि इथली बॅकग्राऊंड जर आपण चेंज केली तर मागं जर आपण गणपतीचं जर स्टॅच्यू लावलं तर प्रॉपर शनिवार वाड्याचा दरबार तयार होतो. तर माझा एक्सपिरियन्स सुद्धा खूप छान वाटलं मला बघून. कारण मी एक पुणेकर असल्यामुळं शनिवार वाड्याचं एक ओढ आपल्याला असतेच. आणि खूप छान म्हणजे ND स्टुडिओने जे आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आणि आमच्या कॉलेजने सूर्यदत्तने जे आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली ते यायची. सो इट वॉज अ व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स. थँक्यू.